मी भाजपचा किंवा काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा आहे, पण मी माझ्या ज्या पक्षाने त्या माणसालाच मत टाकणार ना. मला एकच माहीत आहे, जी वाड्याच्या महाराजचा निर्णय घेतला तोच माझा निर्णय. पक्षाबाबतीत आपण काय बोलू शकत नाही, कारण ज्याचं काम असणार ते निवडून येणार ती. आता कामं करायला पाहिजेत गल्लीतली तीन सगळी गटरींचे आता केलेले आहेत ते असं तशाच पडले आहेत. प्रशासक काय कुणीकडे म्हणून लक्ष देणार, कामं करणारच पाहिजे की. विकास सर्वसाधारण झाला आहे. नगरसेवक काम करणारा असावा, काम करणारा माणूस पाहिजे होता. कुठल्याही पक्षाचा असू दे खरं काम करणारा पाहिजे. नगरसेवक काम करणारा असावा. महापालिकेवर काँग्रेस पक्षाची यावी. नगरसेवक हा मनमिळावू स्वभावाचा, सगळ्यांना सामान्य जनतेला आपल्याचा वाटणार असावा. सुविधा काय होतच नाही तो, गटर तसेच रस्ते तसे. कारण जे ते काम केले त्यांनी सगळं परत करून तसंच ठेवलेलं आहे. या भागात आता बऱ्यापैकी विकास झालेला आहे. काम करणारा पाहिजे माणूस, कुठल्याही पक्षाचा असून. तरी पक्षापेक्षा जास्त माणसाला बघून लोक निवडून देणार आहे. या भागाचा विकास झालेला आहे. येणाऱ्या नगरसेवकाकडे अपेक्षा एवढीच आहे की ह्याच्यापेक्षा चांगली कामकाज व्हावं अशी इच्छा आहे. प्रशासकाचा कारभार हे चांगलाच होता. झालेले रस्ते करून काढल्यानं प्रथम ते टचअप काढतात, कधी डबल आहे ट्रॉफिक आहे, काय करा म्हणजे असं जाऊ देत नाही काय नाही. 4 मताचं पहिल्यांदाच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात इलेक्शन होत असल्यामुळं लोकांना ह्या इलेक्शनची जास्त उत्सुकता आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व शहरामध्ये आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो. त्याचबरोबर प्रभागांचा झालेला विकास, तेथील असणारे प्रलंबित प्रश्न, होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो. आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय प्रभाग क्रमांक 5 मध्ये. तर जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. समस्या म्हणजे काय, स्वच्छता वगैरे, गटर साफ करणे हे रेग्युलर चालू आहे चांगल्या पद्धतीनं. येणाऱ्या नगरसेवकाकडे अपेक्षा एवढीच आहे की ह्याच्यापेक्षा चांगली कामकाज व्हावं अशी इच्छा आहे. काय वाटते तुम्हाला, कोणत्या पक्षाची सत्ता काय पाहिजे? पक्षाबाबतीत आपण काय बोलू शकत नाही, कारण ज्याचं काम असणार ते निवडून येणार. ती कामाचं हे आहे ना, महत्त्व आहे. कोणत्या अजून प्रभागात म्हणजे काय अजून व्हायला पाहिजे असं वाटतं? आता प्रभागात काय हाही आता कामकाज चांगल्या पद्धतीने चालू आहे. 10 वर्षाने इलेक्शन लागले हे, तरीसुद्धा नगरपालिकेनं कामकाज वगैरे चांगलं केलेलं आहे. स्वच्छता वगैरे चांगली केलेलं आहे. शाळेचा परिसर म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. आता इलेक्शन लागल्यानंतर, निवडून आल्यानंतर इतर नगरसेवकांनी कामकाज याच्यापेक्षा चांगलं करावं अशी इच्छा आहे. काका, तुम्हाला काय वाटते की प्रशासकांचा कारभार चांगला होता की नगरसेवकाची गरज आहे? प्रशासकाचा कारभार हे चांगलाच होता, खरं नगरसेवक असल्यामुळं लवकरात लवकर कामं होतील असं वाटतील. आता कामं करायला पाहिजेत गल्लीतली तीन सगळी आणि लक्ष देऊन प्रभागाकडे द्यायला पाहिजेत. एवढं काय समस्या काय त्या भागाच्या? इथं गटरी देईन, गटरींचे आता केलेले आहेत ते असं तशाच पडल्यात. गटरी तीन करायला पाहिजेत. स्वच्छता, कसा असावा नगरसेवक? नगरसेवक आपल्या त्याच्यातला असावा, पण कामं तीन करणारा असावा, असं सांभाळून त्याने घेण्यासारखा. ते तुम्हाला काय वाटते, कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? आमचे काँग्रेसचा येऊ दे अशी अपेक्षा आहे. मला एकच माहीत आहे, जी वाड्याच्या महाराजचा निर्णय घेतला तोच माझा निर्णय. एवढंच. या भागाचा काय विकास झालाय काय? माझं पण तिथे म्हणणं आहे. भागाचा काय विकास झालाय काय? तुम्ही बघितलंच असतील म्हणजे कुठं कुठं काय काय करतात, काय काय नाही. झालेले रस्ते करून काढतात, प्रथम ते टचअप काढतात, कधी डबल आहेत आणि ट्रॉफिक आहे, काय करा म्हणजे असं जाऊ देत नाही काय नाही. मीच पुढे जाणार, हे सगळ्यांनी हे करायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटते की निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? चांगला असावा. अर्जुन माने आपल्यात नाही तसा नगरसेवक. अर्जुन माने आमची सगळी कामं केल्या. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? मला सगळी सारखीच आहे. हेच पक्ष यायला पाहिजे तेच पक्ष यायला पाहिजे असं काय नाही. नगरसेवकांची गरज आहे.
कारण प्रशासक काय कुणीकडे म्हणून लक्ष देणार. नगरसेवक हे पाहिजेतच, कसा असावा नगरसेवक? कामं करणाराच पाहिजे की. प्रभागाचा विकास झालाय का? आता प्रशासक असल्यामुळं 4-5 वर्ष तर नाही, म्हणजे हाया झाडलोट ते नव्हत्या. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता यावी महापालिकेवर? तसं काय नाही, कामं करणारे लोक पाहिजेत. तसं काही सांगता येत नाही ना, सगळी सारखेच आपल्याला. काय विकास झालाय का या प्रभागाचा? विकास सर्वसाधारण झालाय. काय अजून समस्या काय? समस्या काय नाही. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक काम करणारा असावा, होता येईल तेवढं. प्रभागाचं हे व्यवस्थित काम करेल की म्हणजे बरं वाटते ना. कुठल्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? काम करणारा माणूस पाहिजे बघा, कुठल्याही पक्षाचा असू दे, खरं काम करणारा पाहिजे. नाही कसं आहे, जनता म्हणजे प्रशासकच्या अपेक्षेत नगरसेवक पाहिजेच. पहिली गोष्ट कशासाठी, नगरसेवकाला आपण प्रत्येक गोष्ट सांगू शकतो, किंवा गटर तटलेत किंवा पाणी आलेलं नाही किंवा बाकीच्या काही कामासाठी ह्या संदर्भात आपण त्या नगरसेवकांना सांगू शकतो. तसं आपण प्रशासनाला जाऊन प्रत्येक वेळा सांगू शकत नाही. आणि प्रशासनाला जायचं असेल तर आपल्याला काय होतं, तिथे वेळ मिळत नाही त्या लोकांना, मग आपल्याला तिथे क्यू लावावं लागतात. ह्या अशा गोष्टी होतात सगळ्या. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक आपल्या भागात चांगलं काम करणार नसावा, चांगलं काम केलं तर व्यवस्थित पडलं, चांगलं काम करणार असावं. एकंदरीत अनेक वर्षांनी निवडणूक होते, 10 वर्षाने. होय. काय वाटते की प्रभागाचा विकास झालाय का? प्रभागाचा विकास कसा माहिती आहे का, ह्या 7-8 वर्षात जसे नगरसेवक बंद झाले तेव्हा प्रभागाचा विभागच बंदच झाला. का तर आपण कामच होत नव्हतं कोणाचं, मग ते लोक कामावर यायचे, कोण कुठं केलं नाही केलं असं होत होतं. कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा असं वाटते तुम्हाला? हे बघा कसं आहे माहिती आहे काय, ज्याच्या त्या प्रत्येक सभासदी ही असते, मत असतात, ज्याचं त्याने ठरवायचं कुठल्या पक्षाला. मी भाजपचा किंवा काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा आहे, पण मी ज्या पक्षाचं मी त्या माणसालाच मत टाकणार ना. गरज आहे नगरसेवकांची. विकास झालाय का या भागाचा? भागाचा विकास असं काय नाही म्हणता पण येणार नाही, होय म्हणता पण येणार नाही, असा हे दृष्टीनं हे आहे. कसा असावा नगरसेवक? काय लोकांच्या मूलभूत गरजा, पाणी, रस्ते, आरोग्य, ह्याच्याविषयी सामान्य माणसाला काही गरजच नाही असं मला वाटतंय. ह्या ज्या सुविधा जर प्राप्त झाल्या तर ह्याच्या व्यतिरिक्त काय हे नाही असं. एकंदरीत काय वाटते की या भागातल्या प्रमुख समस्या काय? प्रमुख समस्या म्हणजे रस्ते, हे प्रथमतः हे गरज आहे. रस्त्यानंतर स्वच्छता, आरोग्यविषयक जे काही फवारणी वगैरे असतात ते करणे गरजेचं आहे. नगरसेवकाची गरज आहेच, प्रशासकीय कार्यालयाचा ह्याचा काय विषय नाही, पण नगरसेवक हा पाहिजेच. काय या भागाचा विकास झालाय काय? या भागाचा विकास झालेला आहे, काही विषय नाही. फक्त आता काय बरेच वर्षाला नगरसेवक नसल्यामुळे जी कामं पेंडिंग पडल्यात ती कामं होणे गरजेचं आहे. एकंदरीत काय वाटते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक काम करणारा असावा, जेणेकरून सगळ्यांनी मिळून मिसळून राहणारा, सगळ्यांच्या संग चांगलं संबंध ठेवणारा किंवा काम करणारा असा असावा. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं महापालिकेवर? महापालिकेवर काँग्रेस पक्षाची यावी असं का वाटतं? काँग्रेस पक्षाचं पहिल्यापासूनच इथं आहे, आणि दुसरी गोष्ट आमचे खासदार पण इथलेच आहेत आमचे, त्यामुळं इथं काँग्रेस पक्षाची यावं असं मला वाटते. नक्कीच नगरसेवकांची आपल्या इथं गरजच आहे, कारण सामान्य नागरिकाला प्रशासनाकडे जाता येत नाही. तर लोकांना नगरसेवक हा हक्काचा माणूस वाटतो, तर नगरसेवकाकडे जाणं त्यांना सोयीस्कर आणि सोपं होतं. त्यामुळं नगरसेवक हा प्रत्येक वार्डात हा पाहिजेच. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक हा मनमिळावू स्वभावाचा, सगळ्यांना सामान्य जनतेनं आपलासा वाटणारा असावा, जेणेकरून सामान्य नागरिकांनी त्याच्याकडे जावं व आपले प्रश्न उपस्थित करावं असा नगरसेवक असावा. एकंदरीत या भागाचा विकास झालाय का? या भागात आता बऱ्यापैकी विकास झालेला आहे तसा म्हणलं तर, कारण जागोजागी आता कॉन्क्रीटचे रस्ते पण आपल्या इथे उभारले आहेत, पानांचा रस्ता पण आपल्या इथे झालेला आहे. थोडेफार आहेत अजून प्रॉब्लेम, पण आता ते नगरसेवक झाले तर आपले निवडून येतील, ते आपले करतीलच काम आपली इथली. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं तुम्हाला? आमच्या भागात सगळे मानणारे छत्रपती मालोजीराजांना मानणारा वर्ग आहेत, तर ते जे ठरवतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करणार, आणि तेच तोच उमेदवार निवडून येईल असं आम्हाला वाटतं. इथं दादा अनेक वर्षांनी सध्या निवडणूक होते, काय वाटते तुम्हाला की प्रशासक चांगले होते की गरज आहे नगरसेवकाची? नगरसेवकाची तसं म्हणायला गेलं तर गरज आहेच. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक असावा, काम करणारा असावा, जेणेकरून जनतेकडे सगळ्या लक्ष दिलं पाहिजे. आतापर्यंत आहेत असेच नगरसेवक झालेले आहेत, आता इथून पुढेही होतील. काय अजून समस्या येतील?
तर भरपूर समस्या आहेत. रस्ते आहेत, पाणी आहे, पाणी वेळच्या वेळ येत नाही आहे. रस्ते आता इथून बघितलं तर इथून आता रस्ते हे खराब आहेत. आता जे काँक्रिटीकरण चालू आहे ते आता होतील रस्ते. आता इथून पुढे नगरसेवक करतीलच. नगरसेवक म्हणजे ह्या भागात सर्वांना सोयीसुविधा पुरवणारा, सर्वांच्याकडे लक्ष देणारा, भागाकडे लक्ष असणार आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा असं एक की नगरसेवक पद एक चांगलं व्यक्तिमत्व असणारं एक सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व असावं. काय या आधी प्रशासक होतो त्यांचा काळ बरा होता, काय गरज आहे नगरसेवकाची? माझ्या मते तर नगरसेवक हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रशासक जरी आत्ता सध्या असलं तर सामान्य नागरिक हा प्रशासकापर्यंत पोहोचू शकत नाही. नगरसेवक पद हे असं आहे की कोणताही नागरिक किंवा या प्रभागातील नागरिक हा नगरसेवकांच्यापर्यंत जाऊन आपली व्यथा मांडू शकतो आणि नगरसेवक 100% मला वाटते की तो प्रश्न महानगरपालिकेच्या सभागृहात उचलून धरून तो प्रश्न पण मांडतात आणि नगरसेवकांच्या मार्फतच हा भागाचा विकास होत असतो. त्यामुळं प्रशासकापेक्षा नगरसेवक पद हे खूप महत्त्वाचं आहे. नगरसेवक असणं खूप आवश्यक आहे. जरी मला वाटते 5 वर्ष या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या लेट झाल्या त्यामुळे मला वाटते बऱ्याच अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागलेलं आहे असं माझं मत आहे. त्यामुळे नगरसेवक हे प्रत्येक भागाला असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या मार्फतच हा जो विकास होतो किंवा जो विकास होणार आहे तो त्यांच्या मार्फतच होऊ शकेल असं माझं वैयक्तिक मत आहे. नाही नगरसेवकांची गरज आहे. कारण सगळं हे सुविधा काय होतच नाही. तो गटर तसेच, रस्ते तसे, प्रशासक कोणाला कुठं म्हणून लक्ष देणार प्रशासक. त्यामुळं माझ्या मते नगरसेवकच बरे आहेत. काय समस्या आहे येथील? काय समस्या काय आहे ते रस्ते बघा की, रस्ते बघा, पाणी वेळेवर नसते, संडास घाण, हे आता सर्व म्हणजे एवढी एरिया म्हणजे गरीब लोक राहायला आहेत. इकडे कोण लक्षच देत नाहीत. नगरसेवक होते त्यावेळी जरा देत होते. प्रशासकाचा कोण ते तर कोणाकडे म्हणून लक्ष देणार. आता रस्ते बघा सगळे अर्धवट टाकलेत, पाईपलाईन टाकल्या, ड्रेनेजचे पाईप टाकल्या, अर्धवट करून गेलेत सगळं. कसा असावा होणार नगरसेवक? मला इकडं सगळे लक्ष देणार पाहिजे. ते कोणी कुठल्याही पक्षाचा असून दे. भागाचा विकास कसा आहे, नगरसेवक असताना आता ह्या 5 वर्षात काय झालेलंच नाही. ज्यावेळी नगरसेवक होते तेव्हाच झालेला आहे, आता काहीच झालेलं नाही. प्रशासकाकडून काय कामं तशी झाली, सगळे अर्धवट कामं पडलेले आहेत. कारण जे ते काम केले त्यांनी सगळं परत उकरून तसंच ठेवलेलं आहे सगळं. कसा असावा होणार नगरसेवक? नगरसेवक होणार नगरसेवक म्हणजे कसे सगळे कामं बघितली पाहिजेत ना. पाण्याची व्यवस्था, गटर साफ पाहिजेत, सरकारी संडास बाथरूम स्वच्छ पाहिजेत. कारण हा एरिया कसा आहे झोपडपट्टी एरिया आहे, त्यामुळे तसा एरिया पाहिजे. बाकीचे स्वच्छता, औषध फवारणी पाहिजे. कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा असं तुम्हाला वाटतं? तर पक्षाचं काय नाही, माणूस बघून निवडून द्यायला पाहिजे लोकांनी. एवढं काम करणारा पाहिजे माणूस, कुठल्याही पक्षाचा असून दे, काम करणारा पाहिजे. नगरसेवकांची गरजच आहे, त्यांच्याशिवाय कामं कशी होणार? काय समस्या आहेत या भागातल्या? काही समस्या काय आहेच की, गटरी, रस्ते बिस्ते, इकडे संडाची पाहिजे. कसा असावा नगरसेवक? काही कामं करणारा पाहिजे असं म्हणजे हे पाहिजे. नाही प्रशासकांचा कारभार पण चांगला होता, पण इतर सगळ्या गोष्टींसाठी सुविधा मिळवण्यासाठी नगरसेवक ही भागाची आवश्यकता आहेत. मृत्यू दाखल्यांचे वगैरे प्रॉब्लेम येतात, इतर कामं रस्त्याचे, गटरीचे, स्वच्छता, याच्याकरता नगरसेवक भागाला असणे गरजेचं आहे. आणि जवळजवळ 6 वर्षानंतर इलेक्शन होते महानगरपालिकेचं, त्याबद्दल म्हणजे लोकांच्यात उत्सुकता पण आहे. आणि त्यात 4 मताचं पहिल्यांदाच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात इलेक्शन होत असल्यामुळं लोकांना ह्या इलेक्शनची जास्त उत्सुकता आहे. प्रभागाचा विकास झाला आहे? प्रभागाचा विकास आता म्हणजे पूर्वीचा हा प्रभाग आहे आमचा, जो जुना रमणवाडा म्हणतात तो परिसर आहे हा, किंवा न्यू पॅलेस. थोडाफार राहिला आहे, तेवढं होणार. आता 6 वर्षाचा खंड पडल्यामुळं तसं काही जास्त दिसून येणार नाही, पण हाय ठीक आहे, केलेला आहे माजी नगरसेवकांनी पण प्रभागाचा विकास वगैरे. पण आता 6 वर्षाच्या काही ह्या खंड पडलेल्या ह्याच्यात हे रस्ते वगैरे जरा खराब दिसतील, याचा एवढंच आहे. कसा असावा नगरसेवक निवडून येणार? नगरसेवक जनतेच्या कायम म्हणजे समस्या ज्या असतील त्याला उपस्थित राहणारा कायम असावं, ते कोणत्याही पक्षाचा असू दे.
आता ही इलेक्शन ही जरी पक्ष यात लढत असले तरी पक्षापेक्षा जास्त माणसाला बघूनच लोक निवडून देणार आहे. जो माणूस कामाला उपयोगी पडेल त्यालाच निवडून देणार, भले तो कोणत्याही पक्षात असू दे. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? सत्ता काय सांगता येत नाही. आता हा प्रभाग तसा आमचे नेते मालुईराजे यांचा आहे. त्यांच्या प्रभावाखाली आम्ही दरवेळी इथे म्हणजे आमचा प्रभाग क्रमांक 5 चालतो. पण यावेळी आता बघू, जरा BJP शिवसेनेत पण जोर लावलेला आहे इथे. पण मालुईराजेंची आणि बंटी पाटलांची पण तसं हे आहे या भागात वर्चस्व. दोन्ही पक्षांची ताकद ह्यावेळी समान दिसते. त्यामुळे कोण येईल काय सांगता येत नाही. तर दर्शक हो, आताच आपण प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागात असणाऱ्या समस्या, त्याचबरोबर नागरिकांच्या होणाऱ्या नगरसेवकाकडून असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.